Hello parents, teachers and students. Zankar is bringing you complete syllabus of 3rd standard on our YouTube channel. So please subscribe our channel and don't forget to share with other parents and students. पाठ 9. शेरा सव्वाशी. नाना काका शेताच्या बांधावरून फिरत होते. फिरताना हातातली घुंगुरकाठी आपटत होते. समोर होतं वाऱ्यावर डोलणारं सुंदर शीत. निब्बर सोन्यासारखं पिवळं भाताचं पीक. आता कापणी, झोडणी, मळणी आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी. या विचारांनी नाना काका आनंदात होते. फिरता फिरता गाणंही गुणगुणत होते. निसर्गाने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली. म्हणजे निसर्गराजांनी इतकी कृपा केली की त्यामुळे शेतामध्ये भाताचं भरघोस धान्य उगवलं. अचानक त्यांचं लक्ष माळावरच्या शेताकडे गेलं. या शेतावर उंदीर मामा कोपले होते. म्हणजे काय तर दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या आणि शेताची नासाडी उंदीर मामांमुळे होत होती. मग काय, नाना काकांनी शेताची नासाडी थांबवण्यासाठी एक प्रयोग करायचं ठरवलं. त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा गोल खड्डा खणला. त्या खड्ड्यात पत्र्याचं एक मोठं पिंप ठेवलं आणि अर्ध अधिक पाण्याने भरलं. त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली आणि फळीच्या पिंपावरच्या टोकाला तळलेली भजी ठेवली. अंधार झाल्यावर नाना काका शेतावरून घरी आले. सगळीकडे रात्री सामसूम झाल्यावर उंदरांची टोळी बाहेर पडली. तळलेल्या भज्यांचा खमंग वास आल्यामुळे सगळे उंदीर पिंपापाशी धावत आले. पिंपावर ठेवलेल्या फळीच्या एका टोकाला भजी दिसल्या बरोबर 3-4 उंदीर धावत पुढे गेले आणि त्यांच्या भारानी सगळे उंदीर पिंपाच्या पाण्यात डबकन पडले आणि बुडून मरून गेले. सकाळी सकाळी नाना काका पिंपापाशी आले. आपली युक्ती सफल झालेली बघून खूप खुश झाले आणि पुन्हा भजी ठेवून घरी आले. पण दुसऱ्या दिवशी मात्र फळीवरची भजी फस्त आणि पिंपामध्ये उंदीरच नाही. अरे हे काय? मग संध्याकाळी पुन्हा नाना काकांनी खमंग भजी तिथे ठेवली आणि झाडाच्या मागे लपून बसले. चांदणी रात्र होती. नाना काकांना सगळं दिसत होतं. उंदरांची फौज स्वारीवर निघाली. आपसात काहीतरी कुजबूज केली. मग 4-5 उंदीर पिंपा बाहेरच्या फळीच्या टोकावर बसले आणि एकच उंदीर फळीवरून पुढे सरसावला. एक एक करून सगळी भजी आणली आणि मग चतुर उंदरांनी कुरतडून मजेने भजी खाल्ली. शेराला सव्वाशेर भेटलेल्या त्या चतुर उंदीर मामांची युक्ती पाहून नाना काकांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला. यानंतर स्वाध्याय. खालील शब्दांच्या सुरुवातीला अ लावून नवीन शब्द तयार करा. धीर, अधीर. शक्य, अशक्य. स्वस्थ, अस्वस्थ. प्रकाशित, अप्रकाशित. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.